नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजे 16, 17 आणि 18 जुलै रोजी बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे। आपण सविस्तर आढावा बघणार आहोत पुढील 3 दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण बघूया सुरुवातीला 16 जुलै रोजी कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे। 16 जुलैला जर बघितलं तर किनारपट्टीला हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। दुपारच्या वातावरणामध्ये बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतोय। पावसाचा जोर आणि विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये चंद्रपूरकडे देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे। विदर्भाच्या पूर्व भागाकडे दुपारच्या दरम्यान 16 जुलैला पाऊस बघायला मिळू शकतोय। सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं तर जोरदार पाऊस राहील विदर्भाकडे। नागपूर, भंडारा आणि गोंदिया हा जो काही परिसर आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी 16 जुलैच्या रात्रीच्या दरम्यान देखील सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। पावसाचा जोर जास्त आहे। गडचिरोली, चंद्रपूरकडे पावसाचा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, बाकी भागाकडे बघितलं किनारपट्टील रिमझिम पाऊस नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, अकोला, अमरावती या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे। भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे। सोलापूरच्या काही भागामध्ये दक्षिणेला पाऊस बघायला मिळू शकतोय 16 जुलै रोजी। तर मित्रांनो, 17 जुलै रोजी जर बघितलं तर 17 जुलैच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे। आणि मराठवाडा मध्यरात्रीच्या दरम्यान तसंच पहाटेच्या दरम्यान मराठवाड्याच्या देखील काही परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय। मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे 17 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये। नांदेड जिल्ह्याकडे जर बघितलं तर विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस या ठिकाणी नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो। नांदेड, परभणी, हिंगोलीकडे बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। वाशिमकडे मध्यम स्वरूपात राहील। यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो 17 जुलैच्या सकाळच्या दरम्यान, पहाटेच्या दरम्यान। अकोलाकडे देखील मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे। वर्धा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे। अमरावतीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो 17 जुलैच्या पहाटेच्या दरम्यान। भंडारा, गोंदियाकडे जर बघितलं तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे, परंतु या ठिकाणी सकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो। भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ हा जो काही परिसर आहे, चंद्रपूर, यवतमाळ या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे। वर्धा, अमरावतीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतोय सकाळच्या वातावरणामध्ये। 17 जुलैचे दुपारचे वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील। किनारपट्टीला हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो। महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस बऱ्याच भागामध्ये राहील। जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे। आणि 17 जुलैचे सायंकाळचे जर वातावरण बघितले तर सायंकाळच्या वातावरणामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही। काही भागांमध्ये पाऊस बघायला मिळू शकतो। सायंकाळच्या दरम्यान चंद्रपूरकडे पावसाची शक्यता आहे, नागपूरकडे पाऊस राहील। तसेच या ठिकाणी यवतमाळ, वर्धा, अमरावतीकडे देखील हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता, हलक्या मध्यम स्वरूपात, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। 18 जुलैचे जर वातावरण बघितले तर 18 जुलै रोजी सकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस विदर्भात पूर्व भागाकडे बघायला मिळू शकतोय। तर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं, चंद्रपूर आणि गडचिरोलीकडे विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पाऊस 18 जुलैला बघायला मिळू शकतोय सकाळच्या वातावरणामध्ये। यवतमाळ, वर्धाच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पाऊस सकाळच्या दरम्यान 18 जुलैला बघायला मिळू शकतोय। महाराष्ट्रामध्ये बाकी भागाकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, हलक्या सरी बघायला मिळू शकते। पावसाचा जोर या ठिकाणी जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो 18 जुलैच्या सकाळच्या दरम्यान। दुपारनंतरचे वातावरण बघितले, दुपारचे वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये देखील या ठिकाणी विदर्भातच पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे। चंद्रपूरकडे पाऊस बघायला मिळू शकतो। नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे। तसंच किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। 18 जुलैच्या रात्रीच्या वातावरणामध्ये बघितलं तर रात्रीच्या वातावरणामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता विदर्भातच आहे। विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया तसंच गडचिरोली, चंद्रपूर या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय। तर एकंदरीत बघितलं पुढील 3 दिवसामध्ये 16, 17 आणि 18 जुलैला तर विदर्भामध्ये पावसाचा जोर जास्त स्वरूपात बघायला मिळू शकतो। किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, खानदेश, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे, काही भागांमध्ये होऊ शकतोय। तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत पुढील 5 दिवसांचा। चला तर पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलला। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।